खामगावात सलग दुसऱ्या दिवशी वनविभागाची धडक कारवाई। खामगाव तालुक्यात व परिसरात होत असलेली अवैध वृक्षतोड आणि लाकडांची तस्करी रोखण्यासाठी वनविभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। वनविभागाच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे जुलै 25 रोजी अवैध लाकूड वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत खामगाव अकोला मार्गावर लाकडाने भरलेला एक ट्रक पकडला। या कारवाईत ट्रकासह सुमारे 5.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने खामगाव अकोला महामार्गावरील लांजूड फाट्याजवळ सापळा रचला होता। ट्रक क्रमांक MP09SG 5577 हा ट्रक येताच पथकाने त्याचा पाठलाग करून ट्रक थांबवला। तपासणी केली असता त्यात कोणत्याही वैध परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर लाकूड वाहून नेले जात असल्याचे उघडकीस आले। पथकाने तात्काळ ट्रक जप्त करून चालक इरफान खान नसीर खान रा बऱ्हाणपूर याला मुद्देमालसह ताब्यात घेतले आहे। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नेमका कुठून आणला गेला आणि कुठे नेला जात होता, या तस्करीमागे मोठे रॅकेट आहे का, याचा सखोल तपास वनविभागाचे पथक करत आहे। अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा वनविभागाने दिला आहे। सदर कारवाई उपवन संरक्षक जमीर शेख बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात VM काकडे बुलढाणा, SP पवार वनपरिक्षेत्र अधिकारी AP श्रीनाथ वनपाल, SS तायडे वनरक्षक शिवाजी उमाळे, मिलिंद इंगळे यांनी केली। महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव। आज दिनांक 25/7/2026 रोजी अकोला ते नांदुरा या रोडवरती अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार आमचे वन कर्मचारी तिथे पोहोचले असता एक ट्रक त्यांना आढळून आला। त्यांनी पाठलाग केला असता ट्रक थांबवून चौकशी केली, त्यामध्ये लाकडे आढळून आली। संबंधित त्यांना परवानगीबद्दल विचारलं असता त्यांच्याकडे परवानगी आढळून आली नाही। त्यामध्ये अवैध लाकूड आढळून आले। त्यानुसार कारवाई करून वन गुन्हा जारी करण्यात आला आहे व पुढील तपास उपवन संरक्षक बुलढाणा वन विभाग श्री जमीर शेख सर आणि सहाय्यक वन संरक्षक श्री काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय खामगाव करत आहे। सर, अशी माहिती मिळाली आहे की सदर जो ट्रक आज पकडण्यात आलेला आहे या ट्रकवर अगोदरही 3 वेळा कारवाई करण्यात आलेली आहे मोताळा वन परिक्षेत्र रेंजर ऑफिसरच्या माध्यमातून। तर त्याबद्दल काही माहिती आहे आपणास? सध्या काही याबद्दल भाष्य करू शकत नाही, खात्री केल्यानंतर सांगण्यात येईल। किती मुद्देमाल किती रुपयाचा पकडण्यात आला? त्यातच पूर्ण पंचनामा होईल तेव्हा क्लिअर होईल।